नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. कैलासवासी आकाश शेखर व्यंकटरमण दुबैया यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर येथे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गेल्या महिन्यात तरुण उदयोन्मुख उद्योगपती आकाश शेखर व्यंकटरमण दुबैया यांची निर्गुण हत्या नेवासा रोड येथील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये करण्यात आली. आकाश दुबैया यांची हत्या करणारे सर्व आरोपी पोलिसांनी पकडले असून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. आकाश दुबैया यांची जी हत्या करण्यात आली त्यामागचा मास्टरमाइंड हत्या करणाऱ्यांचा आका यालाही शोधून पकडण्यात येऊन पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळाव्या म्हणून आकाश दुबैया यांचे कुटुंबीय तसेच अन्यायाला वाचा फोडणारे न्यायप्रिय श्रीरामपुरातील सुज्ञ नागरिक मेन रोडवरील महात्मा गांधी पुतळ्या शेजारी बेमुदत धरणे आंदोलनास बसले असून आज दिनांक 18/8/2026 रोजी या धरणे आंदोलनाचा 4था दिवस आहे. धरणे आंदोलनास बसलेल्या आकाश दुबैया यांच्या कुटुंबातील सदस्य व्यक्तीने एकजूट महाराष्ट्र न्यूज बरोबर संवाद साधला, तो आम्ही पुढे देत आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव काय? कैलास दुबैया. आपण धरणं आंदोलनाला इथं बसलेले आहात. तर आपली श्रीरामपूर तालुका आणि श्रीरामपूर शहर यामध्ये जे गुंडगिरी माजलेली आहे, हां, तर याविषयी काय मत आहे आपलं? आज आमच्या या धरणे आंदोलनाचा आज 4था दिवस आहे. या श्रीरामपूरमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात आम्ही आज हे धरणे आंदोलन बसलेलो आहे. आज 4था दिवस आहे आणि ही पूर्ण जी गुन्हेगारी ती पूर्ण मुळासकट उपटून टाकायचं हे आमचं ते धोरण आहे. म्हणजे बेमुदत जे धरण आंदोलनाचं त्याचं ते धोरण आहे. आणि गुन्हेगार जे आता आमच्यावर जे झालेले अन्याय आहे त्याच्या संदर्भात आम्ही बसलेलो आहेत आणि आमचे जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर मोकांतर कारवाई झाली पाहिजे. आमचा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकला घेतला पाहिजे आणि जे आमचे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची शासनाला मागणी आहे. त्यासाठी हा धरण आंदोलन चालू आहे. हे बेमुदत आहे. शहीद आकाश दुबैया यांची हत्या झालेली आहे, हो, निर्गुण हत्या झालेली आहे. तर जे आरोपी आहे ते सगळे धरलेले आहेत का काय बाकी आहे अजून? नाही, मुख्य आरोपी त्याचे जे आरोपी आहेत ते धरले आहेत, पण त्यांचा जो संघटित गुन्ह्याचा जो मोका आहे म्हणजे जो आका असतो म्हणजे जो मुख्य तो अजून काय धरलेला नाही. आमची जी मागणी आहे की ती संघटित गुन्हेगारीमध्ये ते सगळे अटकले पाहिजे, सगळे आले पाहिजे, त्या सगळ्यांना संघटित मोका लागला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. संघटित गुन्हेगारी ही आज किंवा उद्या ही फोफवलेली नाही. ही संघटित गुन्हेगारी ही जवळजवळ हे 10 वर्षापासून ही हळूहळू फोफवत याचं उग्र स्वरूप इथं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. तर याला जे खतपाणी आहे याला खतपाणी ज्या लोकांनी घातलेलं आहे म्हणजे जे पोलीस प्रशासनामध्ये जे लोक आत्तापर्यंत होऊन गेले त्या सगळ्यांचा अप्रत्यक्षपणे या गुन्हेगारीला फोफवण्यामध्ये सहभाग आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हा, असं आम्हाला वाटतंय ना. काही कालांतरापासून म्हणजे काही दिवसापासून वाढत आज हे त्याचं उग्ररूप धारण झालेलं आहे श्रीरामपूरमध्ये आणि त्याचं नाही झाल्याशिवाय आता हे धरणे आंदोलन मागे येणार नाही. आणि त्याचं फलित म्हणजे आज आमच्या घरात झालेली निर्गुण हत्या, उदयोन्मुख उद्योगपती हो, आकाश दुबैया यांची झालेली हत्या त्याचं एक फलित आहे. तर आमची सगळ्यांची सगळं श्रीरामपूर तालुका सगळ्यांची एकच मागणी आहे की गुन्हेगारी ही नष्ट झाली पाहिजे श्रीरामपूरमधून. त्यासाठी हे धरणे आंदोलन चालू आहे, बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. आता हे पोलीस डिपार्टमेंट जे आहे महाराष्ट्राचं हो, हे गृहमंत्र्यांच्या ताब्यात आहे. हो, गृहमंत्री हे जे पद आहे सध्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि गृहमंत्री या नात्याने त्यांची काय जबाबदारी आहे तुम्हाला काय वाटतं? आता गृहमंत्री यांची अशी जबाबदारी की जे श्रीरामपूरमध्ये जी गुंडगिरी वाढलेली ते खातं त्यांच्याकडे आहे. ते ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांची आहे की जे गुन्हेगारी वाढली ती मुळात उठून टाकावी आणि ह्या श्रीरामपूरला न्याय द्यावा त्यांनी आणि ही जी वाढली गुन्हेगारी ही संपवावी हीच विनंती श्रीरामपूरची सगळ्यांची. त्यांच्या वतीने कोणी प्रतिनिधी आत्तापर्यंत आलेला आहे का? आता गृहमंत्री फडणवीस साहेब यांच्या वतीने आहे किंवा या सरकारमध्ये असलेले आमचे जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते स्वतः येऊन भेटून गेलेले आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आपण ते कारवाई करू, लवकर कारवाई करू अशी त्यांनी सांगितलेलं आहे. श्रीरामपुरात मध्ये हा जो मोर्चा निघलेला आहे हो.
संपूर्ण मोर्चा आकाश दुपायाजी यांची हत्या झाल्यानंतर तर हा न भूतो ना भविष्यतो हा मोर्चा निघलेला होता. संपूर्ण श्रीरामपूरकरांनी हिरिरीने स्वयंस्फूर्तीने भाग घेतला होता. तर ह्या भाग घेतल्यानंतर अद्यापपर्यंत शासनाला काही तुम्हाला काय वाटतं जाग आलेली आहे की नाही? नाही, आत्तापर्यंत श्रीरामपूरमध्ये एवढा मोठा मोर्चा 4 दिवस बंद आज काही घडलेलं नव्हतं. सर्व शासकीय शाळा कॉलेज सर्व काही बंद होते. व्यापार उद्योगधंदे सगळं बंद होते. आता याचा काही संदेश शासनाने घ्यावा याची जर काही इतिहास शासनाने असं वाटतंय त्या हिशोबाने ते कारवाई करते. 4था दिवस आहे. हो, चौथी. तुम्हाला काय वाटतं काही प्रगती आहे का पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बसले त्याची काय म्हणजे काय कृती काय केलेली आहे डिपार्टमेंटने? काम चालू आहे, त्यांनी आसूचित केलेलं आहे की कारवाई करू आपण. आम्ही ते सांगितले पूर्ण ठोस कारवाई होत नाही तोवर आम्ही हे धरणे आंदोलन मागे घेणार नाही. म्हणजे तुम्ही अजून आशावादी आहात? आशावादी आहोत. या निमित्ताने आपण शासनाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बसलेले जे मंत्री आहेत, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना हेच संदेश देऊ इच्छितो की त्यांनी जातीने ह्या प्रकारात लक्ष घालून ही जी गुन्हेगारी वाढलेली त्यांना पूर्ण मुळासह उपटून काढावे, की नायनाट करावे त्याचा. असंच आमचे सगळं दुबे कुटुंब सगळं श्रीरामपूरच्या वतीने त्यांना विनंती आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.